इंडिया अनलिमिटेड इन DG न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघता हे नारंग विकासकाचं अनधिकृत गेट, अनधिकृत नाला बांधणी, अनधिकृत गेट, ही गॅस पाईपलाईनवर हा बसस्टॉप, गॅस पाईपलाईनवर हा बसस्टॉप आहे. हा बसस्टॉप काढून पाहिजे. हा जो मंदिराच्या ठिकाणी अनधिकृत बोर्ड लावलेला आहे, जो त्यांनी पत्र्यावर लावावा. हा बोर्ड, जाहिरात बोर्ड त्यांनी त्याच्या पत्र्यावर न लावता झाडावरती लावलेले आहे. आपण सांगितलं आणि ह्याची परवानगी आहे मंदिर बांधण्याची अधिकृत. ज्यावेळेस हा नाला मी बनवला, शिफ्ट केला, बनवला, त्या मंदिर शिफ्ट केलं, नाला शिफ्ट केला, मंदिर शिफ्ट बांधलं, आपल्या मंदिराची जागा होती ती शिफ्ट केली. ज्यावेळेस मला नाला बांधायचं होतं तेव्हा नाला बांधताना हे मंदिर शिफ्ट केलं. हे झाडाचे इथे ते फोटो बिटो दिसतं. हे माझं ऑफिस आहे, हे माझं ऑफिस आहे युनियनचं, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियनचं हे ऑफिस आहे अधिकृत. आणि या अधिकृत ऑफिसच्या जागेत एक झाड आहे. हे मंदिराचं देवस्थान जागा आहे. आणि ज्यावेळेस नाला बांधला तेव्हा मंदिर आपण शिफ्ट केलं आणि मंदिर बांधणार आहोत. आणि हा अनधिकृत गेट आहे. इथे बघा मुलांचा शाळेचा बसस्टॉप आहे. ही पाईपलाईन गॅस आहे. हे मुलांचं बसस्टॉप आहे. हे मुलांचं हे बसस्टॉप आहे ना आपला. हां, चॅनल ई चॅनल ETV. बाय बाय एव्हरीबडी. तर आपण बघा मुलांचा बसस्टॉप आहे, त्यामुळे इथे कसं एक गॅस लाईन आहे. हा जो चेंबर वॉल, हे महानगर गॅस आहे, हे महानगर गॅस आहे. हा वॉल त्याविषयी लीक झाला होता, संपूर्ण पाणी झालं होतं. तुम्हाला दाखवतो आहे, प्रदर्शनार्थ दाखवतो आहे. हा जो आहे हा पाणी का साचतंय, हा कलवट आता रस्ता केला, वर झालं आहे आणि तो नाला जो खाली केला अनधिकृतपणे विकासकाने, त्यामुळे हे पाणी इथेच साचून राहतं, ते नाल्यामध्ये जात नाही. आता मी नुकतंच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये जे काही काम चालू आहे, हे काम चालू असताना मी विकासकाला बोलवलं, कार्यकारी अभियंत्याशी बोललो, ही अशी अशी अवस्था आहे. जर तुम्ही तिकडचं फुटपाथ गटर केलात तर ह्या इकडचं पाणी जायचा मार्ग करावा, अशी मी विनंती केल्यानंतर ते आले. कार्यकारी अभियंता वर्तकनगर प्रभाग समिती वीर सावरकर सांगितलं. आणि हे ह्या नारंग विकासकाने आमच्या झाडांची नासधूस केलेली आहे. नारंग विकासकाने झाडांची नासधूस केली आहे. नासधूसबद्दल पण मी सातत्याने बोलतोय. हे गॅसवाल्यांनी नारंगच्या गॅससाठी आणि MSVच्या लाईनसाठी नासधूस केलेली आहे. हे बघा, ही नासधूस या नारंग विकासकाने केलेली आहे. ही नासधूस नारंग विकासकाने केली आहे आणि अनधिकृतपणे दडपशाहीने इथे काही काही गोष्टी करतोय, ते करू देणार नाही. शहर विकास विभागाकडे, कलेक्टरकडून, जिल्हाधिकारीकडून, शहर विकासकडे जिल्हाधिकारीकडून तक्रार पत्र आले माझं. ज्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई होणार आहे एवढं सांगतो. तो पण महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची ओसी या नारंग विकासकाला देऊ नये एवढीच विनंती आहे. प्रशासनाला, शहर विकास विभागाला, उपनगर अभियंता, शहर विकास सहाय्यक संचालक, नगर रचनाकार आणि महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांना विनंती आहे की ह्या विकासाला, नारंग विकासकाला, जे अनधिकृत काम करतो, ज्यावेळी 2 वेळा भिंत पडली, जर अनधिकृत काम करतो त्याला, अनधिकृत विकासकाला कुठल्याही प्रकारची ओसी, आता इमारती मला वाटतं 2-1 पूर्ण झाल्यात, 3री चालू आहे, पुढे 3री 4थी चालू आहे. तर अशा प्रकारे आता त्यांनी पाठ ओसी घेणार. तर कुठल्याही प्रकारची ओसी दिलीच तर जनआंदोलन होईल आणि नारंग विकासकाचं गेट जनआंदोलनाने बंद पाडण्यात येईल एवढंच धन्यवाद.